Good evening, student. Today in this lecture we are going to discuss what are the different rules for differentiation. Means we are going to discuss how, if the two functions are connected with the plus or minus sign, how we are going to operate the differentiation. Okay, so first we discuss if u and v are differentiable functions of x, म्हणजे u आणि v हे दोन वेगळे फंक्शन्स आहेत, and if y is expressed as y is equal to u plus or minus v, then dy by dx is equal to du by dx plus or minus dv by dx. म्हणजेच काय, ह्या थेरमचं किंवा हे जे स्टेटमेंट आहे, ह्या स्टेटमेंटचं मिनिंग काय होतं बघा, की दोन फंक्शन जर प्लस आणि मायनसने जर कनेक्ट झाले असतील आणि आपल्याला जर डिफरन्सिएशन करायचं असेल तर काय केलं पाहिजे, फर्स्ट जो फंक्शन आहे त्याचं डिफरन्सिएशन करा, मध्ये जे प्लस मायनस आहे ॲज इट इज ठेवा, आणि जो सेकंड फंक्शन आहे त्याला पण सेपरेट डिफरन्सिएशन करा. म्हणजे काय की दोन फंक्शन हे प्लस आणि मायनसने जर कनेक्ट झाले असतील त्या दोघांनाही सेपरेटली डिफरन्सिएशन करा, आणि मध्ये प्लस असेल तर प्लस द्या, मायनस असेल तर मायनस द्या. तेच आपण इथं लिहिलं आहे, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी यू बाय डी एक्स, प्लस असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनस, अँड डी व्ही बाय डी एक्स. म्हणजे यूचं डिफरन्सिएशन सेपरेट प्लस व्हीचं डिफरन्सिएशन सेपरेट. एक आपण एक्झाम्पल बघूयात. ओके, y इज इक्वल टू लॉग एक्स प्लस साइन इनवर्स एक्स मायनस एक्स रेस टू 3/2. बघा, हे तीन फंक्शन्स आहेत आणि हे तीन फंक्शन्स प्लस आणि मायनसने कनेक्ट झालेले आहेत. ठीक आहे, तर याचं आपल्याला डिफरन्सिएशन करायचं आहे. तर डिफरन्सिएशन कसं करायचं बघा, सांगतो मी. डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x. ठीक आहे, आपल्याला dy बाय डी एक्स काढायचं आहे. समजा तर dy बाय डी टी काढायचं असेल तर हे सगळे फंक्शन्स दिलेले जे आहेत ते टीमध्ये असायला पाहिजे, त्यावेळेस आपण डिफरन्शिएट वाय विथ रिस्पेक्ट टू टी म्हटलं असतं. ठीक आहे, तर बघा वायचा डेरिव्हेटिव्ह हा डी वाय बाय डी एक्स आहे, तो ऑलरेडी आपण डिस्कस केला आहे. आता मला काय करायचं आहे, हे तीन फंक्शन जे आहेत ना ह्या तिघांना सेपरेटली डिफरन्सिएशन करायचं आहे. म्हणजे ह्याचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट डी बाय डी एक्स ऑफ लॉग एक्स, म्हणजे आपण काय करणार आहे, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट प्लस डी बाय डी एक्स. मी तुम्हाला आधीच सांगितलं की ह्या डी बाय डी एक्सचा मिनिंग काय होतो आहे की ह्या फंक्शनचं आपण डिफरन्सिएशन करणार आहे पुढच्या स्टेपला. डी बाय डी एक्स ऑफ साइन इनवर्स ऑफ एक्स मायनस डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू 3/2. ओके, आता बघा आपल्याला माहिती आहे की लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय तो 1/x. हा डी बाय डी एक्स म्हणजे ह्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढणे, तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलं सगळं. ठीक आहे, बेसिकच्या लेक्चरमध्ये. प्लस ह्या साइन इनवर्स एक्स आपला डेरिव्हेटिव्ह काढायचा, याचा डेरिव्हेटिव्ह काय तो 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. आता बघा हा एक्स रेस टू एन आहे, म्हणजे एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला काय, एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. तसा एक्स रेस टू 3/2चं काय येणार, 3/2 इंटू एक्स रेस टू 3/2 मायनस 1. म्हणजे हा फॉर्म्युला आपण यूज केला आहे. एक्स रेस टू एनचा डेरिव्हेटिव्ह काय येतो आहे, एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1 येतो. ठीक आहे, हा फॉर्म्युला आपण अप्लाय केला आहे. याला सिम्प्लिफाय करूयात. 1/x प्लस 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर मायनस 3/2. हा 3/2मधून 1 जर सबट्रॅक्ट केलात तुम्ही, सिम्प्लिफाय करा, हा 1/2 होईल. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून तुम्ही सॉल्व करू शकता. ठीक आहे, म्हणजे हा जो फंक्शन दिला होता y इज इक्वल टू लॉग एक्स प्लस साइन इनवर्स एक्स मायनस एक्स रेस टू 3/2, ह्याचा डेरिव्हेटिव्ह किती आलेला आहे, 1/x प्लस 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर मायनस 3/2 एक्स रेस टू 1/2. ओके, आपण पुढचा एक्झाम्पल बघूयात. तर हा एक्झाम्पल कसं आहे बघा, y इज इक्वल टू ए रेस टू एक्स प्लस एक्स रेस टू ए प्लस ए रेस टू ए प्लस रूट एक्स, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ डी वाय बाय डी एक्स. ओके, आपण काय करूयात, हे चार फंक्शन्स आहेत 1 2 3 4, हे सगळे प्लसने कनेक्ट झालेत. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल बघा, प्लस आणि मायनसने जेवढे पण फंक्शन सेपरेट झालेत ना त्या सगळ्यांना सेपरेट डिफरन्सिएशन करायचं आहे. हाच रूल आपण इथं सुरुवातीला स्टडी केलं. ठीक आहे, डिफरन्शिएट वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, वायचा डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स. मी आता करणार आहे ह्याचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह, म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ ए रेस टू एक्स प्लस प्लसला प्लस डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू ए प्लस डी बाय डी एक्स ऑफ ए रेस टू ए प्लस डी बाय डी एक्स ऑफ रूट एक्स. म्हणजे काय केलं आहे, ह्या सगळ्या फंक्शन्स आपण सेपरेट डेरिव्हेटिव्ह काढतो आहे. ठीक आहे, हा डेरिव्हेटिव्हचा सिम्बॉल आहे डी बाय डी एक्स, आपण ऑलरेडी स्टडी केलं आहे. आता बघा ए रेस टू एक्सचा काय तो डेरिव्हेटिव्ह, ए रेस टू एक्स इंटू लॉग ए प्लस, आता एक्स रेस टू ए म्हणजे काय, एक्सचा पॉवर, हा ए म्हणजे कुठला तरी कॉन्स्टंट असेल, म्हणजे हा एक्स रेस टू एन सारखाच आहे, हे लक्षात ठेवा. मग याचा फॉर्म्युला काय आहे, ए इंटू एक्स रेस टू ए मायनस 1. ह्याला एक्स रेस टू एन प्रमाणे ट्रीट करा तुम्ही. प्लस हा बघा, हा ए रेस टू ए म्हणजे ए पण एखादा नंबर आहे आणि त्याचा पॉवर पण एक नंबर आहे, म्हणजे हा टोटल एक कॉन्स्टंट येणार आहे आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय तो आहे 0. प्लस कारण इथं एक्सच नाही मुळात, आपण काय करतो तुम्हाला ऑलरेडी बेसिकच्या लेक्चरमध्ये सांगितलं आहे,
डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू आपण इंडिपेंडेंट व्हेरिएबल एक्स करतो आहे, म्हणजे जिथं जिथं एक्स आहे त्या सर्व ठिकाणी आपण डिफरन्शिएशन करतो आहे. पण इथं एक्स नाही, म्हणजे हा टोटल क्वांटिटी आपल्यासाठी काय असणार आहे, कॉन्स्टंट. आणि याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो आहे 0. आणि रूट एक्सचा काय तो डेरिव्हेटिव्ह 1/2 टाइम्स रूट एक्स येतो. ठीक आहे, मग थोडं सिम्प्लिफाय करूयात आपण याला. ए रेस टू एक्स इंटू लॉग ए ॲज इट इज, हा ए इंटू एक्स रेस टू ए -1, हा 0 सोडून टाका, प्लस 1/2 टाइम्स रूट एक्स. नो दिस इज द व्हॅल्यू ऑफ dy बाय dx. याप्रमाणे आपल्याला करायचं आहे. ठीक आहे, तर बघा लक्षात ठेवा, ह्या रूलमध्ये आपण बेसिकली काय स्टडी केलं आहे की दोन फंक्शन हे जे प्लस आणि मायनसने जर कनेक्ट झाले असतील तर दोघांना ह्या फंक्शनचं पण डेरिव्हेटिव्ह सेपरेट काढा, प्लस असेल तर प्लस, मायनस तर मायनस, या फंक्शनचं पण सेपरेट डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे, तोच हा सांगतो dy बाय dx इज इक्वल टू du बाय dx प्लस ऑर मायनस dv बाय dx. ओके, तर आपण आता पुढचं स्टेटमेंट बघूयात. ओके, बघा नेक्स्ट रूल आपल्याला काय सांगतो आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ प्रॉडक्ट फंक्शन. म्हणजे दोन फंक्शन जर मल्टिप्लिकेशन जर असेल, आता मागच्या केसमध्ये आपण काय बघितलं, दोन फंक्शन हे प्लस मायनसने कनेक्ट होते. इथं काय आहे की वाय बरोबर दोन फंक्शनचं प्रॉडक्ट जर असेल तर प्रॉडक्टसाठी रूल काय बघा, तर दोन फंक्शनचं जर प्रॉडक्ट असेल तर डेरिव्हेटिव्ह कसं काढायचं, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. म्हणजे हा रूल काय सांगतो आहे, फर्स्ट आहे तसं ठेवा, सेकंडचा डेरिव्हेटिव्ह काढा, प्लस सेकंड आहे तसं ठेवा, फर्स्टचा डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. बघा आपण बघितलं इथं फर्स्ट ॲज इट इज ठेवलं आहे, सेकंडचा डेरिव्हेटिव्ह प्लस सेकंड ॲज इट इज फर्स्टचा डेरिव्हेटिव्ह. आपण एक एक्झाम्पल बघूयात म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. वाय इज इक्वल टू एक्स इंटू ई रेस टू एक्स आहे, म्हणजे एक्स आणि ई रेस टू एक्स या दोघांमध्ये काय प्रॉडक्ट, म्हणजे दोघांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन साईन आहे. मग याचं डिफरन्शिएशन आपल्याला करायचं आहे. ठीक आहे, वाय इज इक्वल टू एक्स इंटू ई रेस टू एक्स मी ॲज इट इज लिहिलं आहे. आता काय करणार आहे, मी डिफरन्शिएट करतो आहे, डिफरन्शिएट वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजे वायचा काय ना डेरिव्हेटिव्ह dy बाय dx येणार. बघा फर्स्ट फंक्शन म्हणजे हा फर्स्ट फंक्शन याला आपण यू सपोज करू शकतो, आणि हा सेकंड फंक्शन याला आपण व्ही सपोज करू शकतो. तर फर्स्ट फंक्शन ॲज इट इज म्हणजे फर्स्ट ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड, सेकंड म्हणजे काय ई रेस टू एक्स प्लस सेकंड ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. फर्स्ट कुठलं आपलं फंक्शन एक्स आहे, फर्स्ट आपला फंक्शन एक्स आहे, सेकंड ई रेस टू एक्स आहे. फर्स्ट ॲज इट इज ठेवलं सेकंडचा डेरिव्हेटिव्ह प्लस सेकंड ॲज इट इज फर्स्टचा डेरिव्हेटिव्ह, बरोबर एक्स इंटू ई रेस टू एक्सचा काय तो डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू एक्स ॲज इट इज इंटू एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 येतो आपल्याला माहीत आहे. ह्या दोघांना मला ई रेस टू एक्स कॉमन दिसतो, त्याला बाहेर काढूयात आपण, शिल्लक राहील एक्स प्लस 1. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ dy बाय dx. आपण हे प्रॉडक्टसाठी बघितलं आहे, दोन फंक्शनच्या मध्ये जर मल्टिप्लिकेशन साईन असेल, फर्स्ट ॲज इट इज सेकंडचा डेरिव्हेटिव्ह प्लस सेकंड ॲज इट इज फर्स्टचा डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, पुढचं एक एक्झाम्पल बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, वाय इज इक्वल टू ई रेस टू एक्स इंटू साईन इनवर्स एक्स, फाइंड द व्हॅल्यू ऑफ dy बाय dx. बघा ई रेस टू एक्स हा फंक्शन आहे, ह्याला आपण यू सपोज करूयात, आणि हा जो साईन इनवर्स आहे त्याला आपण व्ही सपोज करूयात, म्हणजे यू इंटू व्ही सारखा हा दिसेल. म्हणजे फर्स्ट फंक्शन आपण काय करणार आहे, डिफरन्शिएट केल्यानंतर फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट वन. ओके, ई रेस टू एक्स इंटू साईन इनवर्स एक्सचा काय तो डेरिव्हेटिव्ह 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर, हे रूटमध्ये सगळं, प्लस साईन इनवर्स एक्स ॲज इट इज ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स. इथं तुम्ही जर ऑब्झर्व केलात तर ई रेस टू एक्स इथं पण दिसतो आणि इथं पण दिसतो, याला कॉमन काढूयात आपण. तर ब्रॅकेटमध्ये काय शिल्लक राहील 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर प्लस साईन इनवर्स एक्स. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ dy बाय dx. बघा ह्याप्रमाणे आपल्याला डिफरन्शिएट करायचं. ठीक आहे, आपण आता पुढचं एक्झाम्पल बघूयात. नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. वाय इज इक्वल टू ई रेस टू लॉग एक्स इंटू लॉग एक्स आहे, म्हणजे हा ई रेस टू लॉग एक्स एक फंक्शन आहे यू, आणि लॉग एक्स सेकंड फंक्शन आहे dy बाय dx काढायचं आहे. तर बघा एक रूल आहे आपल्याकडे, ई रेस टू लॉग जर असेल तर ई आणि लॉग कॅन्सल होतो, फक्त हा फंक्शन येतो. म्हणजे एक फॉर्म्युला आहे बघा, सांगतो आहे, ई रेस टू लॉग एफ ऑफ एक्स जर असेल तर ई आणि लॉग कॅन्सल होतो, इथं फक्त एफ ऑफ एक्स येतो. लक्षात ठेवा, हा फॉर्म्युला फार इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, तर ई रेस टू लॉग ऑफ एफ ऑफ एक्स जर असेल तर फक्त एफ ऑफ एक्स येतो आहे. तर त्याप्रमाणे बघा ई आणि लॉग जर ई रेस टू लॉग एक्स आहे, ठीक आहे, म्हणजे काय येणार, हे फक्त एक्स येईल इंटू हा लॉग एक्स ॲज इट इज. आता आपण याला यू सपोज करूयात, आणि हा आपला व्ही आहे, म्हणजे परत हे यू इंटू व्ही सारखं दिसतो आहे. डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू एक्स dy बाय dx फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड ॲज इट इज इंटू
डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. ओके, एक्स इंटू लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x, हा लॉग एक्स ॲज इट इज इंटू हा एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 येतो आहे. तर हा एक्स आणि एक्स आपण कॅन्सल करू शकतो, तर काय शिल्लक राहील 1 प्लस हा लॉग एक्स इंटू 1 किती येणार, लॉग एक्स म्हणजे हा जो फंक्शन होता ई रेस टू लॉग एक्स इंटू लॉग एक्स, त्याचा डेरिव्हेटिव्ह काय आलेला आहे 1 प्लस लॉग एक्स आला. ठीक आहे, आपण पुढचं एक्झाम्पल बघूया. आता बघा, असं पॉसिबल आहे की आता आपण बघितलं आहे की दोन फंक्शन्समध्ये जर प्रॉडक्ट साईन असेल तर यू इंटू व्ही रूल अप्लाय केला आहे. समजा असं पण पॉसिबल आहे की 3 फंक्शन्स आहेत आणि सगळ्यांच्यामध्ये प्रॉडक्ट साईन म्हणजे 3 फंक्शनचं मल्टिप्लिकेशन आहे. तर ह्या केसमध्ये आपल्याला यू व्ही डब्ल्यूचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. ह्याला यू सपोज करा, ह्याला व्ही सपोज करा आणि ह्याला आपण डब्ल्यू सपोज करणार. यू व्ही डब्ल्यूचा आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे. तर हा फॉर्म्युला कसा अप्लाय करायचा बघा सांगतो. डिफरन्शिएट वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स करा, डी वाय बाय डी एक्स विच इज इक्वल. इथं काय करायचं बघा, फर्स्ट फंक्शन्स आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे, त्यावेळेस सेकंड आणि थर्ड ॲज इट इज ठेवायचं आहे. म्हणजे सेकंड थर्डला आहे तसं ठेवतो. लॉग एक्स इंटू एक्स स्क्वेअर इंटू डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स प्लस करून काय करायचं आहे, सेकंडचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे, फर्स्ट आणि थर्ड ॲज इट इज ई रेस टू एक्स इंटू रोटेशनमध्ये काढायचं आहे डेरिव्हेटिव्ह इंटू लॉग एक्स प्लस. आता काय होणार, थर्डचा पण डेरिव्हेटिव्ह काढणार, त्यावेळेस फर्स्ट आणि सेकंड ॲज इट इज ठेवणार आहोत. ई रेस टू एक्स इंटू लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर. हे यू व्ही डब्ल्यूचा फॉर्म्युला आहे. म्हणजे फर्स्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह दोन्ही ॲज इट इज, सेकंडचा डेरिव्हेटिव्ह दोन्ही ॲज इट इज आणि थर्डचा डेरिव्हेटिव्ह बाकी दोन्ही ॲज इट इज. ठीक आहे, मध्ये फक्त प्लस साईन द्या. लॉग एक्स इंटू एक्स स्क्वेअर ॲज इट इज, ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स प्लस हा ई रेस टू एक्स इंटू एक्स स्क्वेअर ॲज इट इज, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x प्लस हे दोन फंक्शन ॲज इट इज आणि एक्स स्क्वेअरचा काय तो डेरिव्हेटिव्ह 2x येतो. कसं 2x येणार, एक्सचा पॉवर 2 आहे म्हणजे एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला, पॉवर आपण पुढे घेतो आणि पॉवर 1 कमी करतो. बघा 2 पुढे आलं आहे, 2 - 1 जर केला तर 1च येतो आणि आपण पॉवर जनरली 1 देत नाही. ठीक आहे, ॲट द मोस्ट तुम्ही सगळ्यातनं ई रेस टू एक्सला कॉमन काढू शकताय. ई रेस टू एक्सला कॉमन जर काढला तर काय शिल्लक राहतो आहे, लॉग एक्स इंटू एक्स स्क्वेअर. इथं एक्स शिल्लक राहील बघा, इथला एक एक्स आणि एक्स स्क्वेअरमधला एक एक्स कॅन्सल होतो, इथं फक्त एक्स राहतो आहे प्लस इथं काय शिल्लक राहील लॉग एक्स इंटू 2x. सो दिस इज व्हॅल्यू ऑफ डी वाय बाय डी एक्स. ठीक आहे, आतापर्यंत आपण काय काय स्टडी केलं आहे की दोन फंक्शनच्यामध्ये प्लस किंवा मायनस साईन असेल तर आपण डिफरन्सिएशनचा रूल बघितला आहे. नंतर दोन फंक्शनच्यामध्ये जर प्रॉडक्ट साईन असेल तर आपण डिफरन्सिएशन बघितलं आहे. आता नेक्स्ट आपण फॉर्म्युला बघणार आहोत की दोन फंक्शनमध्ये जर डिव्हिजन सिम्बॉल असेल म्हणजे यू अपॉन व्ही जर असेल तर डिफरन्सिएशन कसं करायचं आपण ते बघूयात. नो डिस्कस डेरिव्हेटिव्ह ऑफ कोशंट फंक्शन. जे दोन फंक्शनच्यामध्ये जर डिव्हिजन सिम्बॉल असेल त्याचं डिफरन्सिएशनचा रूल कसा आहे बघा. कसा आहे रूल, फर्स्ट डिनॉमिनेटर ॲज इट इज, डिनॉमिनेटरमध्ये व्ही आहे, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर. ठीक आहे, न्यूमरेटरमध्ये आपलं यू आहे, मायनस न्यूमरेटर ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर डिवाइड बाय डिनॉमिनेटरचा स्क्वेअर. बघा रूल कसं, यू अपॉन व्हीचा डिनॉमिनेटर आहे तसं ठेवा, नंतर न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह काढा, मायनस न्यूमरेटर ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर डिवायडेड बाय डिनॉमिनेटरचा स्क्वेअर. ओके, हा यू अपॉन व्हीचा रूल आहे. ठीक आहे, आपण 4 रूल, हा 4th नंबरचा रूल स्टडी करतो आहे. फर्स्ट आपण स्टडी केलं आहे यू प्लस व्ही, नंतर यू मायनस व्ही, नंतर यू इंटू व्ही, आता यू बाय व्ही आणि सगळ्यात शेवटी आपण स्केलर मल्टिप्लिकेशन डिफाईन करणार आहोत. ठीक आहे, ह्याचं एक एक्झाम्पल बघूयात, ते तुम्हाला जास्त क्लिअर होईल. आता बघा, वाय इज इक्वल टू साईन एक्स अपॉन कॉस एक्स आहे, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ डी वाय बाय डी एक्स. आपल्याला माहिती आहे साईन अपॉन कॉस म्हणजे टॅन येतो आहे आणि टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय येतो सेक्स स्क्वेअर एक्स येतो आहे. आता बघा टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर एक्स येतो आहे, तर साईन एक्स अपॉन कॉस एक्सचं पण आपल्याला यू अपॉन व्ही रूल अप्लाय केल्यानंतर सुद्धा काय यायला पाहिजे सेक्स स्क्वेअर एक्स जायला पाहिजे, ते आपण येते का नाही चेक करूया. ठीक आहे, ह्याला यू सपोज करा आणि हा व्ही असणार आपला. ठीक आहे, तर बघा डिफरन्शिएट वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स डी वाय बाय डी एक्स. ओके, विच इज इक्वल टू, आता बघा ते डिनॉमिनेटर आपण ॲज इट इज ठेवतो आहे, डिनॉमिनेटर ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटरमध्ये काय आपल्याकडे साईन एक्स आहे मायनस. ठीक आहे, नंतर आपण काय करतो न्यूमरेटर ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर आपल्याकडे कॉस एक्स आहे डिवायडेड बाय डिनॉमिनेटरचा स्क्वेअर म्हणजे कॉसचा स्क्वेअर एक्स. ओके, कॉस एक्स ॲज इट इज. आता बघ इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन एक्स आणि साईन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो आहे कॉस एक्स येतो आहे, हा मायनस ॲज इट इज साईन एक्स इंटू कॉस एक्सचा काय तो डेरिव्हेटिव्ह मायनस साईन एक्स येतो आहे. ओके, डिवाइड बाय काय येणार कॉस स्क्वेअर एक्स. ओके, तर बघा कॉस एक्स इंटू कॉस एक्स काय येतो आहे कॉस स्क्वेअर एक्स. बघा
हा मायनस आणि मायनस काय येणार प्लस, साइन एक्स इंटू साइन एक्स काय येणार मल्टिप्लिकेशन साइन स्क्वेअर एक्स आणि हा डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर एक्स येईल. ओके, तर बघा आपल्याकडे 3 ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटीज आहेत. त्यापैकी एक आयडेंटिटी काय आहे, साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर इज इक्वल टू 1. म्हणजे साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअरची व्हॅल्यू किती येणार 1, म्हणजे काय येणार हा 1 डिवाइड बाय हा कॉस स्क्वेअर ॲज इट इज. आणि आपल्याला माहीत आहे 1 अपॉन कॉस हा कोणाचा रेसिप्रोकल आहे, सेक्सचा, म्हणजे हा काय येणार हा सेक्स स्क्वेअर एक्स. म्हणजे बघा साइन अपॉन एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपण काय काढलं आहे सेक्स स्क्वेअर एक्स. आणि सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं होतं साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन होतो आणि टॅनचा पण डेरिव्हेटिव्ह किती होतो सेक्स स्क्वेअर एक्स होतो. ठीक आहे, ह्याप्रमाणे आपण क्वेश्चनचा रूल यूज करणार आहोत. ठीक आहे, तर सगळ्यात शेवटी आपण बघणार आहोत की स्केलार मल्टिप्लिकेशन काय ते आपण डिफाईन करणार आहोत. स्केलार मल्टिप्लिकेशन म्हणजे एक लक्षात ठेवा, एखाद्या फंक्शनला एखाद्या कॉन्स्टंटनी जर मल्टिप्लाय किंवा डिवाइड केलं असेल दॅट इज कॉल्ड द स्केलार मल्टिप्लिकेशन. ओके, तर या स्केलार मल्टिप्लिकेशनचं आपलं डिफरन्सिएशन जर करायचं असेल त्याचा रूल कसं आहे बघा, तर कॉन्स्टंट ॲज इट इज ठेवा. बघा कॉन्स्टंटनी फंक्शनला जर मल्टिप्लाय केलं असेल किंवा डिवाइड केलं असेल, कॉन्स्टंट ॲज इट इज ठेवा, फक्त ह्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढा. म्हणजे आपण फक्त एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढणार आहे आणि एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स. हे सिम्बॉल आहे सगळे, फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवा की कॉन्स्टंटनी जर फंक्शनला मल्टिप्लाय केलं असेल किंवा डिवाइड केलं असेल तर कॉन्स्टंट ॲज इट इज ठेवा आणि फक्त फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढा. आपण एक एक्झाम्पल बघूयात. इथं बघा वाय इज इक्वल टू 2 इंटू ई रेस टू एक्स आहे. ह्याला डिफरन्शिएट करायचं मला, डिफरन्शिएट वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग वायचा डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स येतो विच इज इक्वल टू, आता 2नी ई रेस टू एक्सला मल्टिप्लाय केलं आहे म्हणजे या फंक्शनला 2नं मल्टिप्लाय केलं म्हणजे हा कॉन्स्टंट ॲज इट इज ठेवायला पाहिजे. फक्त कोणाचा आपण डेरिव्हेटिव्ह काढणार, ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढणार. हा 2 ॲज इट इज आणि ई रेस टू एक्सचा काय तो डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स येतो. लक्षात ठेवा, ह्याप्रमाणे आपल्याला डिफरन्सिएशन करायचं आहे. इथं बघा लॉग एक्स टू द बेस 5 आहे. तुम्हाला सुरुवातीच्या लेक्चरला पण सांगितलं होतं असं जर बेस असेल तर काय केलं पाहिजे, आधी चेंज ऑफ बेस करा. म्हणजे काय येणार हा लॉग एक्स डिवाइड बाय लॉग 5. म्हणजे ह्या लॉग एक्स फंक्शनला लॉग 5नं डिवाइड केलं. लॉग 5 म्हणजे कॉन्स्टंट आहे ना, म्हणजे ह्या फंक्शनला कॉन्स्टंटने डिवाइड केलेलं आहे. मग डिफरन्सिएशन करताना काय केलं पाहिजे तुम्ही, हा जो कॉन्स्टंट आहे त्याला ॲज इट इज ठेवा. म्हणजे 1 अपॉन लॉग 5ला ॲज इट इज ठेवा. आपण फक्त कोणाचा डेरिव्हेटिव्ह काढणार आहोत, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढणार आहोत. ठीक आहे, हा डी वाय बाय डी एक्स अलीकडे ऑफकोर्स. तर बघा हा 1 अपॉन लॉग ऑफ 5 ॲज इट इज येणार इंटू लॉग एक्सचा काय तो डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स येतो. म्हणजे बघा एक लक्षात ठेवा की कॉन्स्टंटनी जर फंक्शनला मल्टिप्लाय किंवा डिवाइड केला असेल तर तो कॉन्स्टंट ॲज इट इज राहू दे, फक्त फंक्शनचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. समजा जर असं आलं असेल, समजा वाय इज इक्वल टू 2 प्लस ई रेस टू एक्स आलं. आता बघा हा कॉन्स्टंट आणि फंक्शन यांच्या दोघांच्यामध्ये प्लस साईन आहे म्हणजे आपण आता दोघांना पण डिफरन्सिएशन सेपरेट केलं पाहिजे. आता 2चा डेरिव्हेटिव्ह काय येणार कॉन्स्टंट आहे 0 येणार. ह्याच्यासोबत जर एखादा फंक्शन असेल तर आपण तर 2ला ॲज इट इज ठेवलं असतं, पण ह्या 2 सोबत कुठलाही एक्सचा फंक्शन नाही म्हणजे हा प्युअरली कॉन्स्टंट झाला. ह्याचा डेरिव्हेटिव्ह 0 प्लस ॲज इट इज आणि ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय तो ई रेस टू एक्स. म्हणजे आपलं टोटल डेरिव्हेटिव्ह काय येणार ई रेस टू एक्स येणार. ह्याप्रमाणे तुम्ही डिफाईन करू शकता. बघा स्केलार मल्टिप्लिकेशनमध्ये आणि ह्या फंक्शनमध्ये डिफरन्स काय, हे दोन्ही फंक्शन प्लसने कनेक्ट झाले तर कॉन्स्टंट सेपरेट आणि फंक्शन सेपरेट आहे. पण ह्या केसमध्ये काय झालं होतं, फंक्शन आणि कॉन्स्टंट एकत्र आलेत म्हणजे दोघांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन आहे. इथं फंक्शन आणि कॉन्स्टंट ह्या दोघांच्यामध्ये डिव्हिजन साईन आहे, त्यामुळे कॉन्स्टंटला ॲज इट इज ठेवलं आहे आणि फक्त फंक्शनचा पण डेरिव्हेटिव्ह काढलं आहे. ठीक आहे, तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ह्याच्यावरची अजून जास्त एक्झाम्पल बघणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.